सर्वांना नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज विविध पत्रांवरून, वर्तमानपत्रावरून असे निदर्शनास येते आहे की ठाणे महानगरपालिकेतील विविध सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना चांगले दिवस आहेत का? कारण महानगरपालिकेच्या येणाऱ्या तोंडावरच्या निवडणुका तोंडावर येणाऱ्या निवडणुका पाहता जे सत्तेमध्ये, जे सरकारमध्ये गेले 25 वर्ष सत्ता उपभोगतात, गेले सरकारमध्ये, जे सत्तेमध्ये, जे सरकारमध्ये ज्यांची महानगरपालिकेमध्ये पण सत्ता आहे, राज्य शासनामध्ये पण सत्ता आहे, गेली 25 वर्ष सत्ता उपभोगतात. आता निवडणुका येतात. गेले 3-3.5 वर्ष ओबीसी आरक्षण त्याच्यामुळे निवडणुका रखडल्या आणि निवडणुका आता होत आहेत. परंतु हे श्रेयवादाचं आहे. शिवसेना आणि BJP कामगारांच्या प्रश्नाकडे श्रेयवादाचं लक्ष घेते, पण खरे आंदोलन करणारे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी गेली 10 वर्ष सातत्याने आंदोलन करते, गेली 5 वर्ष प्रभावी करते आणि गेली 2 वर्ष अजून प्रभावी करून उपोषणे, आंदोलने, आत्मधनाचा इशारा करून जे 7वा प्रश्नाचा, वेतनाचा प्रश्न मार्गी लागला, भरतीचा प्रश्न मार्गी लागला, असंख्य प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटीचा प्रश्न मार्गी लावला आणि विविध कॉन्ट्रॅक्ट बेसिस कर्मचाऱ्यांच्या मागणीचा प्रश्न सातत्याने मागणी करून आयुक्तांना प्रभावीपणे मांडायला लागला. परंतु आज वर्तमानपत्रामध्ये काय पाहतो, तर वर्तमानपत्रामध्ये काय पाहतो, 22 तारखेचं जे काय कॉन्ट्रॅक्ट बेसिस होतं कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालं, जे महाराष्ट्र कामगार संघटना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनने सर्व एकीकरण समिती करून हे आंदोलन घडवलं आणि 7 ऑगस्टला आणि येणाऱ्या आता या 7 ऑगस्टमध्ये आम्ही सर्व कामगार संघटना, 5 संघटना मिळून महानगरपालिकेला संपाचा इशारा दिला होता. जो शिवसेना उपनेते एकनाथराव शिंदे गटाचे शिवसेना सचिव राम रेपाळेजी, माजी महापौर अशोक वैतीजी, जे आता कामगार संघटनेचे प्रश्न घेऊन दारोदारी फिरत आहेत, विविध अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये फिरत आहेत, तर ह्यापूर्वी त्यांची सत्ता 25 वर्ष उपभोगत आहेत. त्यावेळेस त्यांना कामगारांचे प्रश्न दिसले नाहीत. आता त्यांना कामगारांचे प्रश्न दिसत आहेत. कारण का निवडणुका तोंडावर, कारण निवडणुकीमध्ये कामगारांना प्रश्न घेणं म्हणजे कामगारांचे साथ, कामगारांच्या पाठबळ. त्यामुळे हे सर्वांना निवेदन आहे की हे खोटं श्रेयवादी सोडून द्या. हे सर्वस्व आंदोलन महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी संघटना गेले 10 वर्ष, 5 वर्षांना 2 वर्ष प्रभावीपणे लढते. हे सर्व जनतेला माहिती व्हावं आणि कामगार संघटना सोबत, कामगार कर्मचारी सोबत हे सर्व असल्यामुळे आज कामगार संघटनाचा या कामगारांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून विजय मिळवला आहे. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत.